झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। खूप युजफुल असा हा व्हिडिओ आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। काही उपयुक्त किचन टिप्स आम्ही या व्हिडिओमधून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। बरेच वेळा पदार्थ बनवताना त्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरल्या तर त्या जास्त उपयोगी पडतात व वेळ वाचून आपला पदार्थ मस्त बनतो। अशाच काही सहज सोप्या टिप्स आहेत, त्या उपयोगात आणून आपण आपले पदार्थ अगदी छान बनवू शकता। नंबर 1, पुरी बनवताना बऱ्याच जणांची तक्रार असते की पुरी फुलत नाही। आपली पुरी छान टम्म फुगून खुसखुशीत व्हायची असेल तर पुरीचे पीठ भिजवताना त्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून रवा व 1 टेबलस्पून तेल घालून मिक्स करून अगदी घट्ट पीठ मळावे, म्हणजे पुरी लाटताना त्याचा शेप बिघडत नाही व पुरी छान फुगते। नंबर 2, पावभाजीची भाजी। आपण रेस्टॉरंटमध्ये पावभाजी ऑर्डर करतो, त्या भाजीचा रंग खूप छान लालसर असतो। आपण घरी तशीच भाजी बनवू शकतो, पण तसंच सेम रंग येण्यासाठी भाजी बनवताना त्यामध्ये थोडे बीटरूट उकडून त्याचा लगदा करून घाला, त्यामुळे भाजीला छान रंग येतो व टेस्ट सुद्धा चेंज होत नाही। टिप नंबर 3, दहीवडा अगदी छान बनवण्यासाठी आपण उडीद डाळ भिजवून वाटून घेतो व त्याचे वडे बनवतो, पण त्यामुळे वडे हलके होत नाहीत व आतपर्यंत थोडे घट्ट राहतात। वडे छान बनवण्यासाठी डाळ वाटल्यावर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा किसून चांगले फेटून घ्यावे, त्यामुळे वडे हलके होतात। टिप नंबर 4, साबुदाणा खीर बनवताना आपण साबुदाणा भिजवून दुधात घालतो। अगोदर दूध गरम करून घ्या। एका जाड बुडाच्या कढईत आतून थोडे तूप लावून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून थोडा वेळ परतून घ्या। मग त्यामध्ये उकळलेले दूध घालून उकळी आली की साखर घालून परत उकळी आणा, खीर मस्त होईल। टिप नंबर 5, आपण इडलीचे पीठ तयार झाले की त्यापासून इडली, डोसा, उत्तप्पा बनवतो। मग पीठ उरले की आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवतो, पण ते थोडे आंबूस होते, तेव्हा त्यामध्ये थोडे नारळाचे ताजे दूध घालून मिक्स करावे, डोसा अगदी मस्त होतो। टिप नंबर 6, राजमा पंजाबी स्टाईल। राजमा बनवताना त्यामध्ये एक उकडलेला बटाटा सोलून किसून घालावा, त्यामुळे राजमा मसाल्याला छान टेस्टी येते आणि ग्रेव्ही घट्टसर होते। टिप नंबर 7, तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडा रवा भाजून घाला, छान घट्टसर होते आणि टेस्ट सुद्धा छान येते। टिप नंबर 8, कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर थोड्या वेळाने ते पातळ होते। कोशिंबीरमध्ये दही घातल्यावर ती पातळ होते व संध्याकाळपर्यंत राहत नाही, तर कोशिंबीर बनवताना दही अगोदरच एका कापडात बांधून थोडा वेळ लटकवून ठेवावे, त्यामुळे दह्यामधील जास्तीचे पाणी निघून जाईल। टिप नंबर 9, कॉफी बनवताना आपण जायफळ वापरतो, पण प्रत्येक वेळेस जायफळ उगाळत बसण्यासाठी वेळ वाया जातो। तेव्हा जेव्हा आपण कॉफी पावडर आणतो तेव्हाच त्यामध्ये जायफळ पावडर बनवून मिक्स करून घ्यावी, त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि कॉफी करायला कंटाळाही येणार नाही। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।